नमस्कार, मी गौरव शेलार, युवा महाराष्ट्र लाईव्ह वृत्तवाहिनीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण एक बेसिक मुद्द्यावर फोकस करणार आहोत. तो मुद्दा आहे काल झालेल्या जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन. भारतीय लोकशाहीमध्ये अनेक राजकीय पक्षांचा जन्म झाला, अनेक चळवळी उभ्या राहिल्या, अनेक आंदोलने झाली. परंतु सोशल मीडियाच्या युगात एखादा विनोदातून, मीममधून किंवा डिजिटल मोहिमेतून उदयास येणारी राजकीय अभिव्यक्ती हा तुलनेने नवीन प्रकार आहे. कथित कॉकरोच जनता पार्टी ही त्याच नव्या युगातील घटना मानावी लागेल. सुरुवातीला एक उपहासात्मक, व्यंगात्मक आणि सोशल मीडियापुरती मर्यादित वाटणारी ही संकल्पना काही काळातच चर्चेचा विषय ठरली. त्यामुळे या घटनेकडे केवळ विनोद म्हणून पाहण्यापेक्षा तिच्या मागील सामाजिक आणि राजकीय अस्वस्थतेचा शोध घेणे अधिक आवश्यक ठरेल. या संपूर्ण घडामोडींच्या केंद्रस्थानी नीट पेपर फुटी प्रकरण आणि निर्माण झालेला युवकांचा संताप असल्याचे बोलले जाते. लाखो विद्यार्थी आणि पालक आपल्या भविष्यांच्या आशा स्पर्धा परीक्षांवर ठेवून असतात. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांनी देशभरात अस्वस्थता निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही मागणी काही युवकांनी पुढे रेटली. या मागणीला पारंपरिक राजकीय पक्षाच्या माध्यमातून फारसे व्यासपीठ मिळत नसल्याचे जाणवल्यानंतर सोशल मीडिया हेच त्याचे मुख्य व्यासपीठ बनले. कॉकरोच जनता पार्टीचा उदय हा मुळात व्यवस्थेवरील विश्वास कमी होण्याचा लक्षण आहे. जेव्हा तरुणांना वाटते की त्यांच्या प्रश्नांना पुरेसा महत्त्व दिले जात नाही, तेव्हा ते नव्या मार्गाच्या शोधात असतात. कधी आंदोलने, कधी मोहीम, कधी डिजिटल व्यासपीठे आणि कधी व्यंगात्मक राजकीय प्रतीके यांच्या माध्यमातून ते आपल्या आवाज पोचवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या चळवळींचे मूल्यमापन करताना केवळ त्यांच्या भाषेवर किंवा प्रतीकांवर लक्ष केंद्रित न करता त्यांच्या उदयामागील कारणाचा शोध घेणे आवश्यक आहे. दुसरीकडे या चळवळीवर टीकाही झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा आंदोलनामध्ये संविधानिक संस्थेबद्दल अविश्वास निर्माण करण्याची प्रवृत्ती दिसल्याचे म्हटले. त्यांच्या मते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही हक्क याचे समर्थन करता करता जर संविधानिक रचनांचा नाकारण्याची भाषा वापरली जात असेल तर ती लोकशाहीसाठी धोकादायक ठरू शकते. हा दृष्टिकोन पूर्णपणे नाकारता येत नाही, कारण कोणतीही लोकशाही व्यवस्था संस्थांवरील मूलभूत विश्वासावर उभी असते. परंतु याच वेळी आंदोलनकर्त्यांच्या युक्तिवादी ऐकला गेला पाहिजे. जर एखादे आंदोलन स्वतःला शांततापूर्ण, संविधानिक आणि लोकशाही चौकटीतही असल्याचे सांगत असेल तर त्याला थेट अराजकतेची शिक्कामोर्तब करणेही योग्य ठरणार नाही. लोकशाहीमध्ये विरोध, निषेध आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार हा तितकाच महत्त्वाचा असतो जितका शासन चालवण्याचा अधिकार महत्त्वाचा असतो. आज महाराष्ट्रासह देशभरात सोशल मीडिया केवळ मनोरंजनाचे माध्यम राहिले नाही, ते राजकीय संवाद, सामाजिक चळवळी आणि सार्वजनिक मतप्रवाह घडवणारे प्रभावी साधन बनले आहे. त्यामुळे कॉकरोच जनता पार्टीसारख्या घटनांकडे केवळ ट्रेड, मीम किंवा व्हायरल मोहीम म्हणून पाहणे पुरेसे नाही. त्यामागे युवकांच्या असंतोषाचा, बेरोजगारीच्या चिंतेचा, स्पर्धा परीक्षातील अनियमिततेच्या भीतीचा आणि व्यवस्थेकडून अधिक उत्तरदायित्वाची अपेक्षा करणाऱ्या पिढींचा आवाज दडलेला असू शकतो. खरा प्रश्न असा नाही की कॉकरोच जनता पार्टी महाराष्ट्रात वाढेल की नाही. खरा प्रश्न असा आहे की अशा प्रकारच्या डिजिटल चळवळी जन्माला येण्याची वेळ का येते, जेव्हा तरुणांना आपले प्रश्न ऐकले जात नाही असे वाटते,
तेव्हा ते पर्यायी व्यासपीठ निर्माण करतात. जेव्हा व्यवस्थेवरील विश्वास डळमळतो तेव्हा उपहास किंवा व्यंग हेही राजकीय भाषेचे साधन बनतात. आणि जेव्हा लाखो युवक एखाद्या प्रतीकाभोवती एकत्र येतात तेव्हा त्या प्रतीकापेक्षा त्यांच्या मनातील असंतोष अधिक महत्त्वाचा ठरतो. म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाकडे समर्थन किंवा विरोधकांच्या चष्म्यातून पाहण्याऐवजी आत्मचिंतनाच्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. युवकांचा आक्रोश का वाढत आहे? स्पर्धा परीक्षेवरील विश्वास का कमी होत आहे? लोकशाही संस्थांबाबत संशय का निर्माण होत आहे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तरुणांना आपले भविष्य सुरक्षित असल्याची खात्री का वाटत नाही? या प्रश्नाची उत्तरे शोधल्याशिवाय कोणत्याही सरकार, कोणत्याही पक्षाला आणि कोणत्याही समाजातील दीर्घकालीन स्थैर्य प्राप्त होऊ शकणार नाही. कॉकरोच जनता पार्टी ही कदाचित एक घटना असेल, परंतु तिच्या मागील असलेले युवकांची मानसिकता हा एक गंभीर सामाजिक आणि राजकीय संदेश आहे. त्या संदेशाकडे दुर्लक्ष करणे कोणालाही परवडणारे नाही.